यांना घेऊन फिल्म बनवायची आपण. अहो साहेब, नाटकातले कलाकार आहे ते, हाडा मासाचे कलाकार म्हणतात त्यांना. अहो रोज 4-5 तास प्रॅक्टिस करतात. मी तर पहिल्यांदाच बघतो यांना. मी तर पहिल्यांदाच आलोय थिएटरमध्ये तुमच्यामुळं. मला नाही वाटत त्यांना थिएटरच्या बाहेर कोण ओळखत पण असणार आहे. मला असे कलाकार पाहिजेत ना ज्यांना बघून थिएटरपर्यंत लोक येतील, ज्यामुळे माझी फिल्म हिट होईल. सर, ही रील स्टार सलोनी, हिला जर घेऊन आपण पिक्चर केला तर 1,00,000% पिक्चर हिट होणार. एक काम करा, हिला भेटायला बोलवा. ठीक आहे, ओके, डन. नमस्कार, सर्वांनी लक्ष द्या. आता जे नाटक होणार आहे ते तुम्ही पाहूनच जावा. ते नाही चाललाच आहे तर मग नाटक चालूच होतंय, बघून जा. ओ पडदा का बंद करायला लागलाय? ओ करायला लागते ते. बाबा मला नाटकात काम करायचं आहे. मी असं ऐकलंय की नाटकात काम करायला कलाकार व्हायला लागतं. मग मी कलाकार कशी होऊ? मला तुम्ही काहीतरी डायलॉग सांगा ना. बाळा, फक्त डायलॉग म्हणता आले म्हणजे कलाकार झाला असं नाही. 2 शब्दामधली भावना प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचवता येणं म्हणजे कला. आणि ह्या कलेतून जो प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावर हास्य आणतो ना, तो खरा कलाकार. मग मी कलाकार कसं होऊ? अभ्यासाचं बघा, कलाकार व्हायचंय म्हणे. पहिला तालीम कर. जेव्हा दिवस रात्र एक करून तू तालीम करशील तेव्हा तुला मायबाप रसिक प्रेक्षकांच्या टाळ्या मिळतील. मला काम मिळेल ना? मी चांगली अभिनेत्री होईल ना? बाळा, कसं आहे, तुझ्या अंगी जर कला असेल ना तर तुला काम शोधत जावं लागणार नाही. कलाकाराची कलाच कलाकारापर्यंत स्वतः काम घेऊन येते. स्टारडमच्या झगमगाटात प्रकाश खोटा असतो, पण रंगमंचावर कलाकार स्वतःचा जीव ओतून उजेड देतो. इथला प्रत्येक शब्द, प्रत्येक भावना क्षणभरासाठी जरी असली तरी प्रेक्षकांच्या मनावरती आयुष्यभरासाठी ठसा उमटवते. हो, आम्ही प्रसिद्ध जरी नसलो ना तरी आमच्या कलेला जेव्हा प्रेक्षकांच्या टाळ्या मिळतात ना तेव्हा तोच आमच्यासाठी सर्वात मोठा सन्मान असतो. सर, ही रील ऍक्टर नव्हे ना, ही रिअल ऍक्टर आहे. चरणी तुझ्या मानुनी हे गोड तुझी रंग पूजा.